अलीकडचीच गोष्ट आहे. एक मॅडम माझ्याकडे आल्या, म्हणाल्या, "सर पैसे आहेत, गुंतवणूकही चालू आहे. काहीतरी अडकलेलं, चुकल्यासारखं वाटतंय." आणि पुढे म्हणाल्या, की "काही पैसा लाँग टर्मसाठी ठेवलाय, काही सिक्युरिटीसाठी ठेवलाय, लिक्विडिटी पण आहे आणि काही लॉक इन पिरियडसाठीचे पण फंड्स आहेत." प्रत्येक निर्णय घेतला होता योग्य कारणासाठी. पण आता एक प्रश्न उभा राहिलाय, की आता पुढे काय? मी मॅडमचा पोर्टफोलिओ पाहिला. थोडी स्टॅबिलिटी वाढवण्यासाठीचे प्रयत्न होते त्यात, थोडा ग्रोथसाठीचा प्रयत्न, टॅक्स वाचवण्यासाठीचे चेंजेस आणि रिस्क कमी करण्यासाठी नवीन इन्स्ट्रुमेंट्स. काहीही चुकीचं नव्हतं. पण सगळं मिळून पोर्टफोलिओ इतका गुंतागुंतीचा झाला होता, की पुढे काय करायचं, कुठला निर्णय घ्यायचा हे डिसाईड करणंच अवघड झालं होतं. मग मी त्यांना विचारलं, "पण आज तुम्ही नक्की काय ठरवायला आलात?" त्या थांबल्या. मला म्हणाल्या, की "मला खरंच कळत नाहीये, की आता ग्रोथसाठी नवीन इन्स्ट्रुमेंट ॲड करू, की थोडीशी स्टॅबिलिटी पाहिजे आपल्या पोर्टफोलिओला, की थोडेसे हेजिंगसाठी आणखी काही ॲड करता येईल आपल्याला." ॲक्चुअली खरी अडचण इथंच होती. अनेक वेळा गुंतागुंत ही हुशारी नसते, तर ती गुंतागुंत फक्त सांगत असते, की खूपसे प्रश्न अजूनही उत्तर मिळालेलीच नाहीये त्या प्रश्नांची अजून. आज लोकांकडे डेटा आहे, पर्याय आहेत, पण ट्रेड ऑफ स्वीकारणं जरा कठीण वाटतं त्यांना. मग आपण आणखी एक अजून इन्स्ट्रुमेंट जोडतो, अजून एक पर्याय ठेवतो आपल्या समोर आणि निर्णय आपले पुढे ढकलतो आणि या पूर्ण प्रोसेसला आपण प्लॅनिंग म्हणतो. मी मॅडमना शेवटी एकच विचारलं, की जर हे थोडंसं आणखी साधं केलं, हा पोर्टफोलिओ थोडा सिम्प्लिफाय केला, तर तुम्हाला काय गमवावं लागेल? त्या प्रश्नाचं उत्तर त्या नाही देऊ शकल्या आणि ॲक्चुअली हेच उत्तर होतं. खरं उत्तर हेच आहे, की मोठ्या निर्णयांमध्ये खरी अडचण ही फक्त आकडेवारीत नसते. ती असते जेव्हा आपण निर्णय घेण्याऐवजी गुंतागुंतीत अडकतो.